आला आजी भाऊ थांबा ना इथंच आहे माझ्या आईचं घर काय हो? काय बघून हसता कधी बघितली नाही काय कोणी चंदा है तू मेरा सूरज है तू वो मेरी आंखों का तारा है तू चंदा है तू मेरा सूरज है तू. अगं कवर आता रेशमी सूरज आहे तू चंद आहे त्याला खाली खेळू द्यावा झोपू द्यावा नुसतं मांडीवर तुला अनपान खाऊ द्यायचं नाही का काय नाही. हळू बोला झोपायला लागले अगं ते बाळवते पडले ते धुवून काढायचे. अर्धे डोळे बंद करी काय म्हणलं ते बाळवते धुवून काढ. आता गार पाण्यात हात घालायचा अगं गरम करावं कोमट करावं त्याला काय होतंय आता आता महिना सव्वा महिना होऊन गेला 1.5 महिन्याची गाठ होत आली. 1.25 महिना झाला नाही अजून लगेच 1.25 महिना का अगं 12 दिवसात पोरी करीत ते मनीषाची सून बघ बरं शिजर झालंय ती 12 दिवसात करायला लागली. तू तर पाय ठेवी ना खाली जमिनीवर पाय ठेवी ना ते पोराला ठेवी ना खाली. हे काय नवल्याचं टवलं दस्ताचं काकाला म्हणतात 3 जागी लवलं नंतरून त्रास होतो त्याचं काही नाही का मला सगळं सहन करावं लागेल तुम्हाला काय तुम्ही आता बोलून जाता नंतर मला सहन करायचंय जुन्या काळावानी झालं बाई सगळं एवढा सासरवास असतोय गावा सासरवस नाही म्हणित मी आता माझं तोंड सकाळीच खवळू नको उली तरी हातापायाच्या मुंग्या मेल्या पाहिजेत. हा नंतर तुम्हाला त्रास होईल जरा हातपात हालेव की काही त्रास झाला तर वल्यात नेता येतं दवाखान्यात. हा आता दवाखान्यातच जायची एकदा एवढा मोठा दवाखाना आता करून थकलोय त्याचं काय जाऊ दे त्या दवाखान्यावर जाळू होती नको त्या दवाखान्याचं काढू पण हातपायाच्या मुंग्या मरत यात. गरम पाणी करायचं खळा भांडे थोडे धुवायचे ते धुणं धुवून टाकायचं लेकराचं आणि इकडे मी टाकी त्या झोक्यात दे थांबा हा रे झोप नुसतं आईच्या मांडीवरून घेतलं की लगेच डोळे मिचमिच्या करीतो. लय अवघड असतं बाई ते काम लगेच कामाला लावित येतं माझ्या आई असते तर कामाला लावलं असतं का आजी येईन आता टेन्शन जाईन बाई एकदाच. आता माझ्या आई आल्यावरती भांडू नाही घ्यावं म्हणजे झालं. माझी आई एक तर बिचारी तोंडातून एक शब्द काढत नाही. माझी आई ना अशी एकदम डेंजर पाहिजे होती माझ्यासारखी पण माझी आई एकदम भोळी बाबळी आत्याला ना त्यांच्यासारखीच पाहिजे होती येईन बाई म्हणजे कळलं असतं मग कसं असतं कचड. का टेन्शन आलंय मला आता आता मम्मी येणार आहे मोकार टेन्शन घेणार आहे बाई माझ्या सासूमुळं बाळू ते धुवून काढते. काय काळजी नाही बाई काय नाही बारा वातीचं गार पाणी आहे. काय करते रेश्मा मम्मी तू हे काम करते बाळ त्याच अगं ते तुला नाही माहित होतं मी येणार आहे हं? अगं ते एवढं मरणाचे पडले होते म्हणून मग त्याला बाळू कशाला गार पाण्यात हात घालायचं बाई हं? गार नाही थोडं केलं होतं गरम. बघ बर किती गार हात झाले बघ अगं ते गारच एवढं आहे की गरम केलं तरी गार तुला माहिती होतं मम्मी येणार आहे मम्मी धुवून टाकीन कशाला हं? काय गरज होती माझी जाऊ दे काय नाही सासू बोलली म्हणून लगेच कामाला लागली ना हं? जाऊ दे तुला माहिती आहे ना कसं आहे. तुझी आजी जर आजारी नसती पडली तर मी तुला सोडून गेले असते का रेश्मा. मला माहिती आहे मम्मी तू कशाला मला सांगू राहिली. पण मला किती वाईट वाटत आहे तुला सोडून गेली मी तू एकटीच बाळ आईलाच वाईट वाटत असतं हं? पण कोणाला वाईट नसतं वाटत काही नाही. बरं जाऊ दे ते सोड हे चालूच आहे रोजच आहे. मी काय म्हणते आजी बरी आहे का आता. नाही ना बाई आजीची तब्येतच बरी नाही त्याच्यामुळे 2-4 दिवस थांबले मी तिथं. हाय तेच का माहिती? टेन्शन आलं लयच हाल झाले हा ना परत जावं लागेल मला अजून इथं दम निघा ना मला थांब वाटाणा अजून वाटते परत कधी जाईल लय हाल त्याच्यामध्ये चाललेत असं तुझं हे तुलाही सोडून जाऊ वाटाणा. हे बघ आता तुझं तू एक दोन्हीकडे tension लटकली आलंय. मला माहिती आहे मस्त पण आता आजीचे एवढे हाल चालू आहेत शेवटच्या घडीवर आहे म्हातारी. त्याच्यामुळे मला टेन्शन आलंय बाई एवढे हाल नव्हते व्हायला पाहिजे. तुझ्याकडे एक जीव गुतते तिकडे एक जीव गुतते तू माझंही काय लय टेन्शन घेऊ नको तुला तिकडे जावं नाही ना बाई, लागेल. हे पण तुझं सगळे लय लोक नाव महत्वाचं ठेवते आहे. तुलाच नंतरून म्हणते ना आली नाही सासूला बघायला ना असं सोडून दिलं हा सडायला पार माहिती आहे ना जागेवर पडली आता मला मग टेन्शन काय आलं करू बाई. तिकडे तुझंही टेन्शन किती उद्या जर नाहीच शेकुटी केली नाही बघितलं तर मग तुला त्रास नाही होणार. तू लई टेन्शन घे ती लोक टेन्शन घेऊ चल घरात चल मी कपडे टाकून आले. नको टाकू मी टाकते राहू दे
अगं, मी टाकते ना. नको टाकू, राहू दे मी टाकीते. मी परत आल्यावर राहू दे, पाण्यात हात घालू नको. चल बस, मी पाणी घेऊन आले. आल्या का? अहो 2 दिवसाची वायदा सांगून गेल्या, हा 4 दिवस तिकडच बसल्या. किती माझ्या जीवाची हाल इथं. तिथं म्हातारी पाणी बिणी काही पित नाही माझी सासू. मग तिकडं काय जावा भिवा नाहीत काय? तुम्ही एकट्याच आहेत काय? नाही गेलं तर जळा भाव नाव ठेवते मला. आणि त्यांना माहित नाही का बाळातीन झाली? अहो, ते मस्त खरं होतं, पण तिकडेही जाणं गरजेचं होतं आहे की नाही. इकडे बी जीव गुतत आहे, तिकडे जीव गुतत आहे, पुरीकडे बी. पण मला वाटलं आहे तुम्ही म्हणून गेले मी. काय डोंबल्याची आहे मी, गुडगा दुखतोय, फाटाफाटा करीतोय. हा? पण शेवटचं टायमिंग म्हातारीला जायला नकोय बघायला मी. मग तेच म्हणते हाय. 2-3 दिवस आपल्या हाताने सेवा घडत, त्याच्यासाठी गेलते मी. पाणी बरं पित झालं आता नाही, जाऊन आल्यात ना, आता जाऊ नका. पाणी पित नाही, चमच्याने पाणी पाहिजे म्हातारीला. तेवढंच पाहिजे त्यांना निमित्त. ते बी जायला काल आले मिळालं. तर माझा जीव तिथून पाय निघाला माझा आहे का नाही. मग राहायचं ना तिथं. मी केलं असलं आपतं. माझं काय काय म्हणतात ना, गुरक्यानी काय गुरं टाकले म्हणून धनी टाकून देतो का? अहो तसं नका म्हणू, माझे दोन्हीकडे जीव गुतत आहे, इकडे पोरगी तिकडे सासू. हा तसं नका म्हणू. माझा विचार करताय का कुणी? कुणीच नाही माझा विचार करीत. आणि मीच गेले टांगड्यावर करून तर. आत्या काही पण का म्हणून बोलत आहे? तू ग बस. इथं माझी मरणाची फजिती चालली होती 4 दिवस. तिला विचारली किला, वरून तोंड फुगून बसली. मी कधी तोंड फुगवलं बरं? भाकर नाही केली काय ना, असं काय 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 करू. भांड्याचा एवढा पाळा पाडलाय. मी किचन तुम्हाला तरी एक शब्दाने तरी बोलले का बरं? कमून असं म्हणताय आता? एक शब्दाने तरी बोलले का मी? आता रेशमे तू गप बस. मी बोलते ना, ती माझं सरक कडू असतंय, तुमचं ते खरं असतंय. मीच बोलल्यावर तोंड दिसत आले. अगं तू नको बोलू त्यांना उलट, त्यांचंही दुखत आहे. हा ते बी आजारी येतं. आता तुला बरं वाटल्याशिवाय मी नाही जायची बाई परत. तुला बरं वाटन तेव्हाच जाईन मी. हा हा बरं झालं. आता नका जाऊ. परत फोन आला फुसफुस की लगेच निघा. आता तसं नसतं, तिथे सगळं बघावं लागतं. तुम्हाला माहित नाही जावा भावा कशा असतात. आमची भाऊकी तुम्हाला माहित आहे नाही कशी आहे. ती जर नाही गेली ना, तिला सगळं नाव ठेवतो उद्या की काय सुने बाई आली नाही. त्यांना कळत नाही काय? त्यांनी काय लेकींचे ह्यांचे कुणाच्या बाळात पण केले नाहीत काय? हा दोघी जुगे असतात बाळातपणाला, माहित आहे का? 4-4 जणी असतात, झुलत असतात. बाळातनीला एक, धुण्याला एक, स्वयंपाकाला एक पण असती. मला एक सांगा, मरण मोठं माणसाचं का ही गोष्ट मोठी, त्याच्यामुळे आता त्यांची शेवट चालले म्हातारीचं. मग कोण नाही हाय म्हातारा माणूस काय जवान आहेत काय? म्हणजे मेलं तरी चालणं असं म्हणायचं? तसे नाही मी म्हणित. माणूस असतंय ना. मी तसे नाही म्हणित. म्हातारा माणूस जीवन जीव जाणीते मी. पण आता त्यांनी समजून घ्यावा ना, वली बाळाती नाही, एकीला दोघी असतात. मी काय मरू काय रातभर बी जागायचं पोराला? परत म्हणायचं सुनानी मला झोपलंय रातभर, मला चक्कर आली, मला झोपलंय. पोरांनी म्हणायचं मम्मी तू जागली नाही काय, मम्मी तू बसली नाही काय, मम्मी तू उठली नाही काय. म्हणजे माझ्याच मड्यावर डोंबल्यावर परत म्हणायचं बाई सासूचं तोंड लय एकार आहे आणि सासूचं तोंड लय बेकार आहे. अहो म्हणून मी माझ्याकडे तुला ठेवीत होते, माझा सुखही संग दुखही संग. पण तुम्ही ऐकलं नाही. माझ्या पुरीला मी कसंही सांभाळले असते, पण तुम्हीच म्हणले माझा नातू माझ्याकडे पाहिजे म्हणून. आणि आता तुम्हीच असं बोलताय मला. हा चुकलं माझं. मी बोलले ना तुम्हाला, चुकलं. का तर मला गरज होती माझ्या नाताची, तुम्हाला गरज तुमच्या लेकीची. एवढं लेकीच्या काळजीच्या होत्या. एखादे म्हणले असते बाई बघा म्हातारीला मी जाते, ती बडबड करीती, पहिली एक ओली बाळातील हे. तसं नाही डोक्यात यायचं. जा चहा पाणी करा प्या. 2-3 दिवस राहिलं, तुम्ही एवढं कमून भांडत आहे मला हे समजा नाही. हा 2-3 दिवसांनी काय बिघडलं सांगा बरं. माझ्या तोंड थाणून घेते मी, माझ्या तोंड थाणून घेते. चव आली त्यांना. आता हे सगळं करून काय भेटणार मग सांगा बरं. अहो नका तळतळ करू, माझंच चुकलं. हा बरं झालं. आत्या हे जाऊ दे, तू पण काय नको काळजी करू बाई, नको तक तक करत बसू. मला आता माहिती आहे तू जेवायची नाही, काय नाही करायची, टेन्शन घेत बसशील. काय टेन्शन घेऊ नको. काय त्या बोलत आता बोलून जातात, त्यांचा बडबडा स्वभाव आहे, मरू दे. हाय ते बरं आहे. अगं जास्त चिडचिड करू नको रेश्मा, टेन्शन घेतल्याने असं दूध उडतं बाई. हा तू नको टेन्शन घेऊ, ती मनावर घेऊ नको एवढं. असं असतं कुठं? हा अजून नीट 1-2 महिने नीट गेले नाही तर असं एवढं टेन्शन. त्यापेक्षा घरी असते तर बरं झालं असतं. आता यांनी सांगून काही फायदा नाही. इकडून ऐकते ना इकडून काढून देते, ते तरी काय करणार आहेत म्हणा.
काय बाई किती राडा पडलाय किचन मध्ये. मी नसते आले तर माझ्याच पुरीला करावं लागलं असतं. नुसतं इकून तिकून तन 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 करीत आता हे किती काम पडलंय सगळं. शेंगदाणे भाजून घेते, खिचडी करते. आता मला काय विन बाई आल्याबरोबर म्हणणार नाही बाई थोडं खाऊन घे म्हणून. आता मीच खेते, थोडं करून खाते. नंतर आवडीन बाकीचे काम. गाडीत आले मी. काय झालं? काय हे बनते काम सोडून हे घासाय घुसायचं सोडून हे चाललंय काय खायचं काय? खिचडी बनवते. मला उपास आहे, सोमवार आहे मला. मग तिथून उपाशीच आल्या काय? मग आता यायचं म्हणल्यावर घाई घाई गाडीत बसायची. आता गाडी तिथून भेटत- आल्या घरी येऊन जावा भावा कोण गाडी- खायचं खाल्लं नाही काय तिथं? गाडी काय भेटत की नाही ते एक टेन्शन. काय त्याच्यामुळे दिल्लीला जायची बाई? इथं 50 गाड्या आहेत ना, कशा तरी टेम्पो बिम्पो येत आहेत बसून माणूस. सकाळीच निघले, कुठं गाडी भेटत टायमाला. तर तिला आधी करून घाला. ती हे नाही केलं मी, ठेवा ते काढून आणि नंतर करा उपासाचं. तिला करा काहीतरी पाताळ निताळ. मला वाटलं मी नाही केलं. करा, पायाचा नुसता बोंबा मारित आहे माझ्या. घ्या करून ते ठेवा, नंतर करा. आला आज भाऊ थांबा ना, इथंच आहे माझ्या आईचं घर. काय हो? काय बघून हसता? कधी बघितली नाही काय गोणी? माझ्या सासूनी दिली मला, माझ्या नवऱ्यानी बेवड्यानी साऱ्या पिशे इकून टाकले 10 रुपये. किती झाले तुमचे? 20 रुपये? काय हो तुम्हाला काय वाटतं का नाही? इथून इतकं आणलं 4 पावलं मी आले असते सणा सणा चलत, आणि 20 रुपये मागता. 10 रुपये घ्यायचे असले तर घ्या, नाही तर जा आपलं निघून. हा नाही काय करता असं काय करता? घ्या ना. अहो घ्या भाऊ, 20 रुपये नाही माझ्याकडं. तुम्हाला माहिती का मी कुणाची पोरगी आहे? मी आईला जर बोलिलं ना तुम्हाला ते 10 रुपये पण भेटणार नाही. धरा, घ्या. घ्यायचे की नाही तुम्हाला? लई डोकं खात्यात बाई लोक. अयो एवढं जड कसं नाही आता मी? काय बघत उभं राहिले? कधी बघितली नव्हती काय गोणी? माझ्या सासून एवढे मला प्रेमान दिली. थांब बाबू, तू 1 मिनिट थांब. अयो चला आता. आई ग बाया, नवरा संग येत नाही. माझ्या जीवाचे काय हाल आहेत बाई. बरं झालं एकच आणली, मोठी नाही आणली, नाही तर लय हाल झाले असते अजून बाई. ए बाबा, खुशालक माय अंगावर घालितो का गाडी? लाज नाही वाटत का तुझ्या जीवाला? मी आईचं नाव काय माहिती का तुला? कुणाची पोरगी मी? वा रे वा, चाललाय मला कट हाणून. काय वाटत का नाही? अगं बाया, दमले बाई मी. काय हसत अरे पोरांना? बघितलं नव्हतं काय कधी बाया माणसाला गोणी बिनी घेऊन जातानी? चुकत आहे काय त्यांचं? मीच गोणी घेऊन चालले, पिशे ऐकल्या बेवड्यानी. पण बाया चालले खरी, पण वहिनीला काहीच खायला नाही घेतलं म्या. इथं दुकान आहे. हाय ग, जाळ झाला मरणामाती. दमले बाई. ओ काका, एक पार्लेची बिस्किट पुडा द्या 5 रुपयावाला. हा 5 वाला द्या. तुला मोठा येतो ना 5 रुपयाचा. भया मग 2 दिवस खाईन माय भाऊ जाई. ए बाबा, गोणीवर घालतो का माया? काय वाटत का नाही? खुशाल गोणीवर घालतोय बाबा. जाय, काय तोंड बघतो मा? खुशाल बाई, इथल्या लोकांना कदरच नाही माणसाची. एक तर मायारपणाला आले मी बाई. आई तर माया घाम घामच काढीन आता. सासूनी इतके दिवस आडून ठेवलं. खुशाल बाया. बाबू, तू आणत हात नको घालू म्हणले ना. तुला घरी गेल्यावर बिस्किट देईन. ते मामीने 1-2 खाल्ले का मग तुला देईन. अशी तू आणत हात घालू नको. मी आईला लय आनंद होईन बाई. साधा आनंद होईन का जात नसते, लवकर जात नसते मी. आता एवढं जीवाच्या तारंबळ काळ करू बाई. बेवडा आला असतं तर काय झालं असतं? ह्या माणसाला माहिती जरा बी कदर नाही ग बाया. बाई दमले ना. अग उशीक तरी खाली चल ना बाई. ए बाबू, खाली चल ना. पाय पाय. नाही नाही, काय करते? त्या थिरडीवर गेली का काय तू? सासूवर रगिलवाणी करीत येत नसते सगळे.
ते खानदानच तसलंय काय ना तुमचं साऱ्यांचं. आ तिने ना माझ्या एखाद दिवशी ना लय डोक्यात बसली अशी हाता खोलून काढते का नाही तिला बघच आता. दाबलाय मम्मी काय म्हणते काय नाही आता आत्या tension आलंय. भंगारवाली आली, काहीतरी भंगार आणा बरं. भंगार हा दम खा 2 मिनिटं. आणू राहिली आत्या, आणा ना पटकेशी. वहिनी तुम्हाला एवढा माणूस वाळका का काय? आ तुम्ही, मला वाटलं भंगारवाली आहे. हा भंगारवाली आहे. भंगारवाली नाही, ताई आहे ताई. ताई येत काय व्हायला लागलंय काय नो तोत्री वाळायला लागली काय नो घरात बिरात चला म्हणतात जीव दाम नाही मारणार तिथं आधीच जीव जड आहे माझा मलाच. चला ताई चला. मी पण जरा वैताग आलाय जीवाला. 3 बाय जरा विचार करा. 12-3 बाय आमच्या झालेत बाय 2-2 तुमच्या नाही नवलपुरी केला आम्ही. हा 2 झाले तुम्हाला. पडतोंडाची कुठून आली काय खरं नाही आता माझं. मला वाटलं एवढा दिवस आली नाही बाया, आता नाही यायची, पण आलीच बाय माडाला कार. हा आता सगळ्या दुनियाच्या गोष्टी मला शिकीन. काय खरं नाही रेशमी, तू गेली कामातून. चला घरात जायला भीती वाटू राहिली. अशा नंदा असतात. ही डेंजर बाय आहे. ही नागिन आहे नागिन, अशी डाऊन्स मारी ती ना, काय करावं हिला?